नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या व्यक्तींच्या घरातील मुलगी किंवा बहीण यांचा विवाह स्टेबल नसेल, नेहमी त्यांच्या सासरी काही ना काही क्लेश होत असतील, लग्न हे तुटायच्या परिस्थितीत असेल, किंवा ज्या व्यक्तीच्या व्यापारामध्ये सफलता भेटत नसेल, सारखे डाऊनफॉल होत असतील किंवा लॉसेस होत असतील, ज्या व्यक्तीच्या नोकरीमध्ये सतत काही ना काहीतरी समस्या असतील, मुलांचा अभ्यासात लक्ष नसेल किंवा परीक्षेच्या वेळी नेमकी ती लोक आजारी पडत असतील, ज्या व्यक्तींना सतत दाताच्या समस्या असतात किंवा नसा संबंधित समस्या असतात, ज्या व्यक्तींना वाचलेलं लक्षात राहत नसेल, तर अशा वेळी तुमचा हा बुध ग्रह खराब झालेला असतो. कोणते उपाय करायचे जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये असे समस्या असतील किंवा अशी लक्षणं दिसून येत असतील, तर अशा व्यक्तींनी कोणते उपाय करायचे जाणून घेऊया. तर अशा व्यक्तींनी सगळ्यात पहिलं म्हणजे नवरात्रीमध्ये, जसं की वर्षातून तुम्हाला माहीत असेल 4 नवरात्री येतात, चैत्र, शारदीय व 2 गुप्त नवरात्री असतात. तर नवरात्रीमध्ये आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. तसेच बुधवारी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करायचा आहे. बुद्धीचे देवता भगवान श्री गणेश यांची उपासना करायची आहे. तसेच आपल्याला बुधवारी पक्ष्यांना हिरवे मूग खायला द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही उपाय करून तुमचा बुधग्रह हा मजबूत करू शकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.